हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 9 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय. फ्रेंड्स, कृष्णाने बाजाबाई, पूजा आणि सावित्रीचं स्टिंग ऑपरेशन तर केलंय. या तिघींचा एकमेकींबरोबर जो प्लॅन होता तो प्लॅन सांगतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय आणि त्यानंतर कृष्णा तेथून पळाली. पण बाजाबाईला हे समजलं की कृष्णाने आपला व्हिडिओ रेकॉर्ड केलाय आणि मग बाजाबाईने आपले गुंड पाठवले कृष्णाचा हा मोबाईल हिसकावून घेण्यासाठी. शेवटी या गुंडांनी कृष्णाकडे जी बॅग होती, जी पर्स होती, ती पर्स तर लुबाडली. ही पर्स घेऊन ते पळून गेले आणि बाजाबाईच्या हातात ही पर्स ठेवली. पण जेव्हा ही पर्स बाजाबाईच्या हातात आली तेव्हा तिच्या लक्षात आलं या पर्समध्ये तर मोबाईलच नाहीये. मोबाईल हा कोठे गेला? म्हणजे या गुंडांनी पर्स नेली पण मोबाईल नाही नेला. कृष्णा आणि दुष्यंतची भेट सुद्धा झाली आहे. मग कृष्णा दुष्यंतला हा व्हिडिओ दाखवणार का आणि बाजाबाईचा खरा त्याच्यासमोर आणणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, माझ्या आईवर खूप विश्वास आहे आणि तू माझा श्वास आहेस. मी आपल्या दोघांना एकमेकांपासून वेगळं नाही समजत. त्यामुळे तूच मला सांग, तुझाही आईवर माझ्या एवढाच विश्वास आहे की नाही? कृष्णा ही काहीच बोलत नाही, विचार करत असते. दुष्यंतला खूप वाईट वाटतं आणि तो विचारतो, तुला एवढा विचार करावा लागतोय का? याचा अर्थ तुझा आईवर माझ्या एवढा विश्वास नाहीये. हे ऐकून कृष्णा चांगलीच घाबरते, कारण तिला माहिती आहे की दुष्यंतचा बाजाबाईवर आंधळा विश्वास आहे आणि जर आपण दुष्यंत समोर हे दाखवलं की माझा तुमच्या आईवर विश्वास नाहीये तर दुष्यंत हा नक्कीच कृष्णाशी जो जवळीक निर्माण झाली आहे त्यामध्ये अंतर येऊ शकतं. त्यामुळे कृष्णा ही दुष्यंतला खोटं सांगते. नाही दुष्यंत सरकार, माझा सुद्धा बाजाबाईंवर पूर्ण विश्वास आहे. पण पूजाने जे काही सांगितलं ना त्या दिवशी त्यामुळे थोडा अविश्वास निर्माण झाला होता. माझ्या मनात थोडी शंका निर्माण झाली होती. त्यामुळे मी हे सगळं केलं आणि मी तुम्हाला त्या सखाराम काकाच्या घरी घेऊन गेले. तेव्हा दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला मान्य आहे, पूजा जी काही बोलली त्यामुळे तुझ्या मनात शंका निर्माण झाली. कोणाच्याही मनात होईल. पण माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे. ती स्वप्नात सुद्धा असं कधी करण्याचा विचार नाही करू शकत. शेवटी पूजा सुद्धा तुझी बहीणच. तिच्यावर तुझा पूर्ण विश्वास होता पण तिने तुझा विश्वासघात केलाय आणि पूजामध्ये आणि माझ्या आईमध्ये खूप फरक आहे. माझी आई असं कधीच करू शकत नाही. कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार मला माफ करा, मी पुन्हा असं कधीच करणार नाही. मी तुम्हाला शब्द देते, मी बाजाबाई विरुद्ध कोणताही संशय घेणार नाही, मनात शंका ठेवणार नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवण करा, नाहीतर मी तुम्हाला जेवण भरवते. दुष्यंत काही बोलणार तेवढ्यात कृष्णा म्हणते, पण त्यापेक्षा आपण असं करूया, तुम्ही तुमचं जेवण करा, मी तुमची माफी मागते. कान पकडून उठाबशा मारते आणि ती चक्क उठाबशा मारू लागते. तर दुष्यंत तिला थांबवतो आणि म्हणतो, नाही कृष्णा, हे सगळं करण्याची काही गरज नाहीये आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. फक्त आईविरुद्ध आता मला काही ऐकायचं नाहीये, एवढीच माझी इच्छा आहे. कृष्णा हो म्हणते. दुष्यंत तिला म्हणतो, तू माझ्यासाठी तर जेवण घेऊन आलीस, पण मला माहिती आहे मी नाही जेवलो म्हणून तूही जेवली नसशील. चल मी तुला भरवतो. असं म्हणून दुष्यंत कृष्णाला घास भरवतो. कृष्णा खूप खुश होते, दुष्यंतला घास भरवते. हे दोघेही एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. कृष्णा मनात विचार करते, दुष्यंत सरकार तुमच्या आईवर आंधळा विश्वास आहे, पण एक ना एक दिवस मी बाळजाबाईचा खरा चेहरा तुमच्या समोर आणणार. त्यांचं खरं रूप किती घाणेरडं आहे हे पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, पण त्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाहीये. असाच विचार कृष्णा करते. तर इकडे दलपत बाळजाबाईला ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचा जो प्रचार आहे त्याचे जे बॅनर्स लागणार आहे ते बॅनर्स दाखवतो आणि हे बॅनर्स पाहून बाळजाबाई खूप खुश होते. तेव्हा बाळजाबाई म्हणते, अरे वा दलपत भाऊजी, छान बॅनर्स तुम्ही करून घेतलेत. पण तुम्हाला आठवतंय का, ही कृष्णा नावची बॅग आपण या इलेक्शनमुळेच आपल्या घरात आणली होती की मला इलेक्शनमध्ये फटका बसू नये आणि अपशकुनी मुलगी कुठली ती या घरात आली आणि ग्रामपंचायतीचे इलेक्शन लांबणीवर पडले आणि आता इतक्या महिन्यानंतर हे इलेक्शन परत होत आहे. आता प्रचारामध्ये कोणतेही कसं राहू देऊ नका. प्रचार आणि निकाल आपल्या बाजूनेच असला पाहिजे. दलपत म्हणतो, हो बाळजाबाई, तुम्ही काळजीच करू नका. प्रचार सुद्धा मी जबरदस्त करतो आणि निकाल सुद्धा जबरदस्त लागणार, आपल्या बाजूनेच लागणार.
हे ऐकून बाळजाबाई चांगलीच खुश होते आणि म्हणते, ठीक आहे मग लागा कामाला. आणि दलपत हा बाहेर निघून जातो. बाळजाबाई ही कोणाला तरी फोन करत असते. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि म्हणते, काय सासूबाई, तुम्ही तुमचा हा सगळा राग आहे ना तो अन्नावर काढताय का? एक काम करा, अन्नावर राग काढायचा नाही, जो काय राग काढायचा तो माझ्यावर काढायचा. चला पोटभर जेवून घ्या बरं का. तर बाळजाबाई सुद्धा म्हणते, काय सुनबाई, तुला काय वाटतं मी अन्नावर राग काढेल? मी कशाला अन्नावर राग काढेल? उलट मला तर आनंद झालाय. आज तर मी मिटक्या मारत मारत पोटभर जेवणार आहे. हे ऐकून कृष्णा काहीच बोलत नाही. तर बाळजाबाई म्हणते, तुला माहित नाहीये मला किती आनंद झालाय. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. तर कृष्णा उत्तर देते, बाळजाबाई, याला आहे ना आनंद नाही म्हणत, याला असुरी आनंद म्हणतात. तुम्हाला आहे ना असुरी आनंद होतो. दुसऱ्यांना लुबाडणं, त्यांना धमक्या देणं, पुरावे इकडच्या तिकडं करणं, हे सगळं असुरी आनंदामध्ये येतो. तर तुम्हाला खऱ्याचं खोटं करायला खूप मजा येते ना? बाळजाबाई उत्तर देते, अगं बाई, काय खरं काय खोटं हे तर तुला माहीतच नाहीये. आणि मग बाळजाबाई झालेला सगळा प्रकार सांगते की सकाळी सखाराम काकाबद्दल जे घडलं होतं, की कृष्णाने किचनमधून बाळजाबाई आणि दलपतला बोलताना ऐकलं होतं, हे सगळं बाळजाबाईचंच नाटक होतं. बाळजाबाईने हा प्लॅन बनवला होता. बाळजाबाई ही दलपतला आपल्याजवळ बोलून घेते. दलपत पाहतो की कृष्णा किचनमध्ये आली आहे आणि कृष्णाला ऐकू जावं असं जाणून बुजून हे जोरात बोलतात, सखारामचं काय झालं, चला त्याच्याकडे जाऊया. आणि मग कृष्णाने हे सगळं ऐकलं आणि कृष्णा ही त्यांचा पाठलाग करायला गेली, दुष्यंतला घेऊन गेली. हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई म्हणते, पाहिलंस का, मी तुला हात न लावता कसं जमिनीवर आपटलं. कृष्णा ही बाळजाबाईकडे पाहते आणि म्हणते, बाळजाबाई, कसं आहे ना, मग मी सुद्धा आता तुमच्याबरोबर इतक्या महिन्यापासून राहते. मी सुद्धा तुमच्याकडून काहीतरी शिकायला हवं ना? तुम्हाला काय वाटलं बाहेर मी जी तुमची हात जोडून माफी मागितली ती काय मी मनापासून मागितली का? तर ते सुद्धा माझं नाटकच होतं. तुम्ही कशी नाटकं करतात तशी नाटकं करायला मी सुद्धा शिकली आहे. आणि भारी का वाटलं की नाही माझं नाटक? बाळजाबाई म्हणते, मला हे कळणार नाही, एवढी दूधखुळी वाटली की काय मी तुला? तर कृष्णा हे बाळजाबाईला चक्क चॅलेंज देते. बाळजाबाई, आता हे पोरासोरांचे खेळ बस झाले. आता आहे ना मी तुम्हाला आव्हान देते. येणाऱ्या 14 दिवसांमध्ये मी तुमचा खरा चेहरा तुमच्या लेखासमोर आणणार की ही बाळजाबाई किती कपटी कारस्थानी आहे, खोटाडी आहे, हे सगळं मी दुष्यंत सरकारांना सांगणार. हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. कृष्णा म्हणते, आता तयार राहा रसा तळायला जायला. तुम्ही बाळजाबाई म्हणून जो बिरुद मिरवता ना, जगभर उड्या मारत फिरता, ते सगळं संपणार आहे आणि तुमचा खरा चेहरा हा सगळ्या जगासमोर येणार आहे की बाळजाबाई ही किती कपटी आहे, कारस्थानी आहे, पाताळयंत्री बाई आहे, हे सगळ्याच जगाला करणार आहे. तर सावध राहा. असं म्हणून कृष्णा तेथून निघून जाते. बाळजाबाईला जबर धक्काच बसतो. या पोरीमध्ये एवढा कॉन्फिडन्स कुठून आला, एवढी हिंमत कुठून आली, असा विचार ती करत असते आणि खूप घाबरते. रात्र होते आणि पूजा तिच्या घरी झोपण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही झोप येत नाही. तिला झालेल्या सगळ्या गोष्टी आठवतात की दुष्यंतने कसं मला ढकलून दिलं होतं. मी त्याच्या गयावया करत होते पण तो ऐकत नव्हता. त्याने माझ्याकडून सगळं सत्य बदलून घेतलं होतं की माझं त्याच्यावर खरं प्रेम नाहीये, हे सगळं मी पैशांसाठी केलं होतं. आणि मग माझ्यासमोरच कृष्ण आणि दुष्यंत कशी एकमेकांना मिठी मारत होते, हे सगळं तिला आठवतं आणि तिला झोपच येत नाही. पूजाला खूप टेन्शन येतं. पूजा ही काहीतरी विचार करते आणि घराबाहेर येते. पण घराबाहेर येताच तिला जबर धक्काच बसतो, कारण तिच्या घराच्या दरवाज्यावर दुसरा तिसरा कोणी नाही तर अतिप्रचंड वेगाने जाणारा जयकांत हा गाडीवर मस्त स्टाईलमध्ये झोपलेला असतो. पूजाला आश्चर्यच वाटतं. पूजा ही जयकांत जवळ येते आणि विचारते, तू तू येथे काय करतोय? तर जयकांत उभा राहतो आणि म्हणतो, काय ना पूजा मॅडम, तुम्हाला रांगणे पाटलांची श्रीमंती हवी आहे आणि मला तू हवी आहे. आणि असं त्या दुष्यंतमध्ये काय? मी दुष्यंत नाहीये, पण रांगणे पाटील तर आहे. माझ्या नावामागे रांगणे पाटील हे नाव लागलंय. मी तुला आयुष्यभर राणीसारखा ठेवेल, फक्त माझ्याशी लग्न कर. तुला सगळी संपत्ती सगळं ऐश्वर्य मिळणार आहे. हे ऐकून पूजा हसू लागते आणि म्हणते, तू मला आयुष्यभर राणीसारखं ठेवणार? अरे तुला त्या घरात कुत्र्या एवढी तरी किंमत आहे का? तुला काडीचीही किंमत नाहीये. बाळजाबाई म्हटली, उठ की उठतो, बस की बसतो, रुपयाची तुला सत्ता नाहीये, तू मला राणीसारखं ठेवणार आहे.
तर जयकांत म्हणतो, एकदम बरोबर. तुला माझ्याबद्दल जे वाटतंय ना ते एकदम बरोबर आहे. पण लवकरच रांगणे पाटलांच्या सत्तेच्या चाव्या माझ्या हातात येणार आहे. पूजा चिडून म्हणते, हे हॅलो, चल निघ इथून. तर जयकांत म्हणतो, तुझा विश्वास बसत नाहीये का? लवकरच बसेल, जेव्हा मी रांगणे पाटलांचा सगळ्यात मोठा वारस म्हणून समोर येईल. सगळी संपत्ती माझ्या हातात असेल, सगळी सत्ता माझ्या हातात असेल, ते सुद्धा अतिप्रचंड वेगाने. आता माझी ऑफर मान्य कर आणि माझ्याशी लग्न कर. तर पूजा चिडून म्हणते, ठीक आहे, ज्या दिवशी तुझ्या हातात सत्तेची चावी असेल ना त्या दिवशी माझ्याशी बोलायला यायचं, तोपर्यंत यायचं नाही. आणि आता निघायचं इथून. तर जयकांत चांगलाच रोमॅन्टिक होतो आणि चक्क पूजाचा गालगुच्चा घेऊ लागतो. पण पूजा त्याच्या चिडून म्हणते, ए हात नाही लावायचा. जयकांत म्हणतो, तुम्ही म्हणाल तसं. तो गाडीवर बसतो आणि पूजाकडे पाहून स्माईल करून तेथून निघून जातो. तर पूजा विचार करते, सत्तेच्या चाव्या, जयकांत शेठ. कसला जयकांत शेठ? याला काय किंमत आहे त्या घरामध्ये? बाजाबाई समोर याची काहीच किंमत नाहीये आणि मी याच्याशी लग्न करणार. रांगणे पाटील कुटुंबाचा खरा वारसदार दुष्यंत आहे आणि मला दुष्यंतच हवा आहे. ते माझं स्वप्न आहे आणि हे स्वप्न मी पूर्ण करून राहणारच. आणि यामध्ये कुणीही आडकाठी घालू शकत नाही. दुष्यंत माझा होणारच असा विचार पूजा करते आणि लगेचच बाळजाबाईला कॉल लावते. इकडे बाळजाबाई ही आढळरावांच्या शेजारी बसून मस्त मोबाईल वापरत असते. आढळराव सुद्धा मोबाईल वापरत असतात. तेव्हा पूजा ही बाळजाबाईला म्हणते, ओ बाळजाबाई, तुम्ही मला फसवलं, सगळा ब्लेम माझ्यावर टाकला आणि आता नामानिराळ्या झाल्या. असं चालणार नाही. बाळजाबाई काहीच बोलत नाही, कारण आढळराव तिच्या शेजारी बसलेले असतात आणि त्यांना काही समजायला नको. बाळजाबाई ही आढळरावांपासून दूर जाते. आढळराव तिच्याकडे संशयाने पाहतात, ही कोणाशी बोलतीये. तर बाळजाबाई, हो हो हो, असं नक्कीच नक्कीच चालेल ना, येते ना मी भेटायला, असं म्हणते. उद्या सकाळी 10 वाजता. पूजा म्हणते, ओके, तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता मला भेटणार आहात का? ठीक आहे, मग मी माझ्या घरी तुमची वाट पाहते. तुम्ही मला भेटायला यायचं. आणि एक लक्षात ठेवा, मला डबल क्रॉस करण्याचा विचार नाही करायचा, नाहीतर ते तुमच्यासाठी खूप डेंजरस असेल, एवढं लक्षात ठेवा. अशी धमकी देऊन पूजा फोन कट करते. पण भक्ती हे सगळं ऐकते की उद्या सकाळी 10 वाजता बाळजाबाई पूजाला भेटायला आपल्या घरी येणार आहे आणि ती कृष्णाला सांगण्याचा हा विचार करते. तर इकडे दुष्यंत हा मस्तपैकी बॉल बरोबर खेळत असतो. कृष्णा तेथे येते आणि विचारते, दुष्यंत सरकार हे काय करताय? तर दुष्यंत सांगतो, काय नाही, बॉल बरोबर खेळतोय. कृष्णा म्हणते, अहो काय बॉल बरोबर खेळताय, कशासाठी? दुष्यंत सांगतो, अगं खूप बोर झालंय म्हणून असं टाइमपास करत होतो. तर कृष्णा सांगते, असं होय, अहो तुम्हाला बोर होतंय तर मला सांगायचं ना, आपण चापुकल्या खेळूया. दुष्यंत विचारतो, चापुकल्या ते काय असतं? तर कृष्णा म्हणते, अहो चापुकल्या, तुम्हाला चापुकल्या माहित नाही का? अहो हा, तुम्हाला तरी कसं माहीत असेल, तुम्ही शहरातली माणसं, हा आमचा गावातला खेळ आहे. चला मी तुम्हाला खेळूनच दाखवते. असं म्हणून कृष्णा ही जमिनीवर बसते आणि दुष्यंतला म्हणते, या तुम्ही इकडे. दुष्यंत विचारतो, जमिनीवर काय चित्रकला करतेस? आणि तो सुद्धा कृष्णासमोर जमिनीवर बसतो. कृष्णा ही चापुकल्यातच सगळं काही रेखाटते आणि यावर ह्या माझ्या कवड्या, या तुमच्या कवड्या, आणि आता आपण हे चंपल असतात ना, हे असे करायचे, ज्याला जेवढे पडतील त्यानुसार आपली कवडी पुढे जाणार. तर दुष्यंत म्हणतं, अरे यार, हे तर लुडो आहे. कृष्णा विचारते, काय लुडो? तर दुष्यंत सांगतो, किती फेमस गेम आहे, किती व्हायरल झाला होता. आजकाल सगळे मोबाईलवर खेळतात हा गेम. आणि हे काय तुमच्या गावचं नाहीये, तर तुमच्या गाववाल्याने हे कॉपी केलंय, कॉपी. कृष्णा चिडून म्हणते, हो दुष्यंत सरकार, हा आमच्या गावचाच गेम आहे. तुमचा तो लुडो का फुडो, तो आमच्या गावच्या गेम समोर काहीच नाहीये. उलट त्यांनीच आमची नक्कल केली असेल, आम्ही कोणाची नक्कल करत नाही. दुष्यंत म्हणतो, हो हो ठीक आहे, चल खेळूया. कृष्णा खेळते आणि तिला पहिल्या डावात एकच पडतो. कृष्णा आपली सोंगटी पुढे करते. त्यानंतर ती दुष्यंतला म्हणते, आता तुमची बारी. दुष्यंत हा आपला डाव टाकतो तर त्याला चक्क पहिल्या त्यामध्ये 8 पडतात. कृष्णा त्याच्याकडे आश्चर्याने पाहते आणि विचारते, तुम्हाला 8 कसे पडले? तर दुष्यंत सांगतो, आता ते प्रत्येकाचं स्किल असतं. कृष्णा त्याला पुन्हा एकदा खेळायला देते. तर दुसऱ्यांदा सुद्धा दुष्यंतला 8च पडतात. कृष्णाला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती विचारते, असे कसे 8 पडताय? तुम्ही नक्कीच काहीतरी चिटिंग करताय. दुष्यंत सांगतो, ए बाई, मी काय चिटिंग बिटिंग करत नाही, तर ते स्किल असतं, स्किल. तुला नाही कळायचं. कृष्णा विचारते, कसलं स्किल?
तर दुष्यंत हा तिला सुद्धा शिकवतो की या सगळ्या कवड्या कशा टाकायच्या आणि दरवेळेस 8 कसे मिळवायचे. दुष्यंत म्हणतो, तुमच्या गाववाल्यांचा काय प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही गाववाले अशा नवीन नवीन गोष्टी शोधून काढतात, पण त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेशन नाही करत, काही नाविन्य नाही शोधून काढत. आम्ही ना त्याच्यावर प्रभुत्व मिळवतो, स्किल मिळवतो, म्हणजे आम्ही त्यात खूप पुढे जातो. कृष्णा चिडून म्हणते, माहिती तुमच्या शहरांचं नाव नका सांगू, म्हणून तुमच्या शहरातली माणसं एवढी मोठी ढेरी घेऊन फिरतात. दुष्यंत हसू लागतो आणि मग हे दोघेही खेळत असतात. त्याच वेळेस कृष्णाचा फोन वाजतो. दुष्यंत तिला फोन देतो, तर भक्तीने तिला फोन केलेला असतो. कृष्णा फोन उचलून विचारते, काय ग भावा, इतक्या रात्री फोन केलाय, काही झाले का, काही घाबरण्यासारखी गोष्ट तर नाही ना. तर भक्ती सांगते, नाही नाही कृष्णे, बाळजाबाई ना उद्या 10 वाजता त्या पूजाला भेटायला आपल्या घरी येणार आहे. हे ऐकून कृष्णाला धक्काच बसतो. दुष्यंत विचारतो, काय झालं. तर कृष्णा सांगते, काय नाही. कृष्णा भक्तीला म्हणते, ठीक आहे भावा, मी तुला नंतर कॉल करते, आणि ती फोन कट करते. दुष्यंत विचारतो, काय झालं. तर कृष्णा सांगते, काय नाही, ते शेताच्या कामाबद्दल आम्ही बोलत होतो, चला खेळूया. तर दुष्यंत म्हणतो, वा वा, हरण्याची एवढी घाई झाली का. कृष्णा खूप चिडते आणि म्हणते, खेळाआधी पाहूया कोण हरतं आणि कोण जिंकतं, आणि या दोघांचा खेळ चांगलाच रंगतो. पाहता पाहता सकाळ होते आणि भक्ती ही अंगणात झाडझुडीची कामं करत असते. तेवढ्यात पूजा तेथे येते आणि भक्तीला पाहून विचार करते, आत्ता बाळजाबाई थोड्या वेळात येतील आणि ही भक्ती अजून येथेच आहे, हिला इथून कसं घालवायचं, हिच्या समोर तर आपण काही बोलू शकणार नाही. आणि ती सावित्रीला हाक मारते. सावित्री विचारते, काय. तर ती इशारा करते, या भक्तीचं काय करायचं. सावित्री म्हणते, मी पाहते. सावित्री भक्तीजवळ येते आणि म्हणते, ए भक्ते, ते आपल्या तारा वहिनी ना, त्यांच्याकडे जा आणि 500 रुपये घेऊन ये. भक्ती विचारते, कसले 500 रुपये. तर सावित्री सांगते, अगं मी त्यांना उसने दिले होते, त्यांनी मला आजचा वायदा केला होता, जा ते पैसे घेऊन ये. पण भक्तीला शंका येते, ही बाई कशी कोणाला उसने पैसे द्यायची आहे. ती तेथेच थांबते. तर सावित्री तिला म्हणते, अगं त्यांना गरज होती म्हणून मी उसने दिले होते, आणि मीच गेले असते, पण तुला तर माहिती आहे माझी कंबर दुखते, माझं पाय दुखतात, माझं डोकं दुखतं, त्यामुळे तूच जाऊन घेऊन ये. भक्ती म्हणते, हा ठीक आहे, थोड्या वेळाने जाऊन घेऊन येईल. त्यामुळे पूजा खूप चिडते. सावित्री म्हणते, थोड्या वेळाने काय नाही, आत्ताच जायचं, मला आहे ना त्या पैशातून औषध घ्यायचंय, नाहीतर तुझी आई येथेच जायला बसली, जा लवकर. परंतु भक्तीला शंका आलेली असते. सावित्री म्हणते, ए लेकरा, ऐक ना गं माझं, का ऐकत नाहीये, जा लवकर, मला पैसे हवेत, नाहीतर ती बाई पैसे बुडवायची, पैसे द्यायची नाही, चल जा बरं इथून. असं म्हणून लगेच सावित्री ही भक्तीला धक्का मारून घराच्या बाहेर हाकलून देते आणि त्यामुळे पूजाला आनंद होतो. सावित्री पूजाला म्हणते, त्या भक्तीला मी घराबाहेर काढलंय, आता बाळजाबाईशी तू बोलायचं. तर पूजा सांगते, तू काळजीच करू नको आई, बाळजाबाईला मी सांभाळून घेते, कारण बाळजाबाईसाठी मी खूप महत्त्वाची. तिला माहिती आहे, जर तिने माझी मदत केली नाही ना, तर मी तिचा खरा चेहरा दुष्यंतसमोर आणेल, त्यामुळे ती नक्कीच माझी मदत करेल. हे ऐकून सावित्रीलाही आनंद होतो आणि पूजाही खुश होते. तर इकडे भक्ती घराबाहेर पडलेली असते आणि विचार करते, आईला काय वाटतं, मला काय कळत नाही का. आता बाळजाबाई येणार आहे ना, त्यामुळे मला त्यांनी घराबाहेर काढलंय, आता कसं करायचं, मी तर घरात नाहीये, कृष्णा वेळेत आली तर बरं होईल, असा विचार भक्ती करत असते. रस्त्याने जात असते, तेवढ्यात कृष्णा तिचा हात पकडते आणि तिला झुडपामध्ये नेते. तेव्हा ती विचारते, भक्ते तू येथे काय करतेयस. तर भक्ती सांगते, आईने मला घराबाहेर काढलं जाणून बुजून, आता कृष्णे जे काही करायचंय ना ते तुलाच करावं लागेल. तर कृष्णा म्हणते, वय भावा, तू काळजी करू नको, मी सगळं करते, आता आहे ना तू जा. असं म्हणून ती भक्तीला जायला सांगते. भक्ती निघून जाते. तेवढ्यात दुष्यंत कृष्णाला कॉल करतो आणि विचारतो, कृष्णा कोठेस तू. तर कृष्णा सांगते, अहो मी एक महत्त्वाच्या कामासाठी आली आहे. दुष्यंत म्हणतो, महत्त्वाच्या कामासाठी म्हणजे मला सांगायचं ना, तुला किती वेळेस सांगितलंय, मला न सांगता घराबाहेर जायचं नाही, मी सुद्धा तुझ्याबरोबर आलो असतो. तर कृष्णा म्हणते, अहो अचानक आलं काम, तुम्हाला सांगताच नाही आलं, आणि मी आलीये, आता मी थोड्याच वेळात घरी परत येते, तुम्ही काळजी करू नका. दुष्यंत म्हणतो, नाही, आता तू कोठे येते सांग मला, मी तुला आत्ता तिथे घ्यायला येतो. तर कृष्णा म्हणते, अहो एवढं टेन्शन कशाला घेताय, मी येते घरी लगेच, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि तेवढ्यात बाळजाबाईची वाडी कृष्णासमोरून जाते. कृष्णा म्हणते, आता मला खूप काम आहे, मी फोन ठेवते बरं का, आणि ती फोन कट करते. दुष्यंत विचार करतो, अरे यार काय मुलगी आहे, लगेच फोन कट केला,
मला तिथं काही कळतच नाही. एकतर न सांगता गेली आणि न सांगता माझा फोन सुद्धा कट केला. म्हणून दुष्यंत टेन्शनमध्ये येतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. एकीकडे बाळजाबाई आणि कृष्णा या दोघांची एकमेकांना तस्सल सुरू आहे. कृष्णा ही बाळजाबाईचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठी जीवाचं रान करतीये, तर कृष्ण आणि दुष्यंत या दोघांचा जो क्यूट रोमांस सुरू असतो तो पाहायला सुद्धा खूप मजा येते. कृष्ण आणि दुष्यंतने खरंच आपल्या लहानपणीचा एक खेळ खेळला आणि हा खेळ पाहायला खूप मजा आली. आमच्याकडे या खेळाला चंपल पाणी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे. एक खूप मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा बाळजाबाई ही पूजाला भेटायला तिच्या घरी जाईल तेव्हा बाळजाबाई, पूजा आणि सावित्री या तिघींची बैठक भरणार आणि मग कृष्णा तेथे येईल आणि लपून खिडकीमधून या तिघींचा व्हिडिओ शूट करत असेल, त्यांचं स्टिंग ऑपरेशन करत असेल. पण या तिघींना हे माहीत नसणार आणि मग बाळजाबाई स्वतःच्या तोंडाने सगळं सांगणार. वय पूजे, मीच तुला सांगितलं होतं हे सगळं करायला. वय पूजे, मीच तुला सांगितलं होतं त्या स्मरणशक्ती जायचं नाटक करायला. वय पूजे, मीच तुला सांगितलं होतं डोक्यावर पाडायला. आणि कृष्णा हे सगळं शूट करत असते. तिच्याकडे एक खूप मोठा पुरावा तयार झालेला असतो, कारण कृष्णाने दुष्यंतला काहीही सांगितलं की बाळजाबाई अशी, बाळजाबाई तशी, किंवा जगात कुणीही सांगितलं तरी दुष्यंतचा विश्वास बसत नाही. पण आता स्वतःच्या डोळ्याने जर त्याने हा व्हिडिओ पाहिला तर त्याचा विश्वास नक्कीच बसेल. पण तेवढ्यात कुणीतरी कृष्णाला हाक मारतं, ए कृष्णे, तू येथे काय करतेय? आता या गोष्टीला काहीच लॉजिक नाहीये. कृष्णा ही तिच्या स्वतःच्या घराबाहेर उभी आहे, खिडकीत उभी आहे, पाठ मोरी उभी आहे. मग एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीने तिला असं हाक मारायचं काय कारण आहे की तू तुझ्या घराबाहेर का उभी आहे? आणि आजपर्यंत आपण कृष्णाच्या घराबाहेर दुसऱ्या कोणत्याही गावकऱ्याला पाहिलं नाहीये. मग हा गावकरी कुठून आला देव जाणे. पण या आवाजाने बाळजाबाई, पूजा आणि सावित्रीला दिसतं की कृष्णा ही चक्क आपला व्हिडिओ शूट करतीये. तिने आपलं सगळं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलंय आणि या तिघींना जबर धक्काच बसेल. कृष्णा तिथून पळून जाईल आणि मग बाळजाबाई आपल्या माणसांना, आपल्या गुंडांना तिच्या मागावर पाठवणार आणि हे गुंड कृष्णाला पकडणार. कृष्णा या सगळ्यांचा सामना करण्याचा प्रयत्न करेल, पण या गुंडांचं एकच प्रायमरी टार्गेट असेल, ते म्हणजे कृष्णाचा मोबाईल पळवणं. आणि ते कृष्णाची पर्स घेऊन तेथून पळून जातील. कृष्णा त्यांचा पाठलाग करत असेल, पण तेवढ्याच दुष्यंत तेथे येणार आणि विचारणार, कृष्णा काय चाललंय तुझं आणि ती माणसं कोण होती? आणि इकडे ज्या गुंडांनी बाळजाबाईच्या सांगण्यावरून कृष्णाचा मोबाईल चोरलाय ते तेथे येतील, बाळजाबाई जवळ येतील आणि बाळजाबाईला कृष्णाची ही पर्स देतील. बाळजाबाई खूप खुश होईल आणि या पर्समध्ये मोबाईल शोधेल, पण या पर्समध्ये मोबाईलच नसणार. बाळजाबाई या गुंडांवर खूप चिडेल आणि म्हणेल, ए मूर्खांनो, हे काय, ही पर्स घेऊन आले पण यात मोबाईल नाहीये, मोबाईल कोठे? जा आत्ताच आता कृष्णाला परत पकडा आणि मोबाईल घेऊन या. तर हे गुंड सांगतील, बाळजाबाई आता ते शक्य नाहीये, कारण आम्ही निघालो आणि दुष्यंत सरकार तेथे आले. आता कृष्ण आणि दुष्यंत सरकार एकत्र आहे. हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकणार. बाळजाबाई विचार करेल, कृष्ण आणि दुष्यंत एकत्र आहे, या पर्समध्ये मोबाईल नाहीये, याचा अर्थ मोबाईल कृष्णाजवळच आहे किंवा तिने कुठेतरी लपवलाय आणि आता ती दुष्यंत बरोबर आहे, म्हणजे कृष्णाचं काही वेडवाकडं करू शकत नाही, तिच्याकडून तो मोबाईल हिसकू शकत नाही. आणि जर कृष्णाने तो व्हिडिओ दुष्यंतला दाखवला तर काय होईल? माझं तर पितळच उघडं पडणार, माझं खरं रूप दुष्यंत समोर येणार. हे विचार करून बाळजाबाई चांगलीच घाबरणार. तर फ्रेंड्स, हा खरंच खूप मोठा ट्विस्ट आहे. आपल्या सगळ्यांना असं वाटलं होतं की कृष्णाच्या हातून खूप मोठी संधी गेली आहे. कृष्णाने एवढा चांगला व्हिडिओ शूट केला आणि कृष्णाच्या हातून मोठी संधी गेली. पण कृष्णाच्या हातून ही मोठी संधी गेलेली नाहीये. कदाचित कृष्णाने हुशारी दाखवली आहे. कृष्णाला माहित होतं की हे गुंड आपली पर्स चोरून नेतील, पण यात मोबाईल आहे की नाही हे चेक करणार नाही आणि कदाचित कृष्णाने हा मोबाईल आपल्या कमरेला वगैरे कुठे लपून ठेवला असेल किंवा रस्त्याने एखाद्या झाडाझुडपात फेकून दिला असेल. आणि आता हा मोठा पुरावा कृष्णाच्या हातात तसाच आहे. मग कृष्णा दुष्यंतला हा व्हिडिओ दाखवणार का? बाळजाबाईचं खरं सत्य हे दुष्यंत समोर आणणार का? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. तर तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.